नमस्कार, मी प्रसाद मोरे, राहिला भांडुपलाच. साधारण मी विजय क्रीडा मंडळमध्ये गोविंदा पदकासाठी आलेलो. साधारण 12 वर्षाआधी. 12 वर्षापासून मी विजय क्रीडा मंडळाला ओळखतो. त्याच्या आधीपासूनही ओळखत होतो, पण संतोषदादा कासले म्हणजे त्यांचं नाव एवढं माहीत नव्हतं. बट विजय क्रीडा मंडळ काय करतं हे 12 वर्षात मी जाणून घेतलं. बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती पडल्या की विजय क्रीडा मंडळाने कुठल्या कुठल्या क्षेत्रात काय काय केलं आहे आणि त्याबद्दल एक वेगळाच अनुभव आहे. आणि विजय क्रीडा मंडळ आणि संतोषदादा कासले हे दोन्ही माझ्या लाईफसाठी तरी बरेच म्हणजे एक वेगळा मार्गदर्शक आहे. असं बघायला गेलं तर मी काही गोष्टी बऱ्याच साऱ्या गोष्टी दादांना विचारतो की दादा काही करू शकतो. कुठल्याही फील्डमधल्या कुठल्याही क्षेत्रातल्या दादाला बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती आहेत. परत दादा हे एक असा व्यक्ती आहे की जो जिद्दी माणूस आहे. जिद्दी बघायला गेलं तर त्याला एखादी गोष्ट ती जी जिद्द केली ना त्याने तर ती पारच पाडतो, अशा बाबतीत दादा आहे. आणि अजून गोष्टी म्हणजे दादाचं प्रत्येक क्षेत्रातलं म्हणजे जर गोविंदा पदकात असेल तर गोविंदा पदकाच्या वेळेला त्याचा जो उत्साह असतो तो अजूनही म्हणजे तो आम्हाला वाटतो की तो आमच्यातलाच आहे. भले तो आमच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठा असून पण मी त्यांना अरेतुरेच करतो. म्हणजे इव्हन सगळी मुलं पण अरेतुरेच करतात त्याला. बाकी गोष्टी म्हणजे दादाचं सांगायला गेलो तर एक माझा आदर्श म्हणून मी दादाला मानतो. नमस्ते, माझं नाव सचिन अशोक साळवी. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. संतोष कासले हे खरंच धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी विजय क्रीडा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विजय क्रीडा मंडळाच्या रूपाने इथल्या तरुणांना जे मार्गदर्शन वर्षानुवर्ष केले आहे ते खरंच वाखाणण्याजोग आहे. त्यांनी ते सतत करत राहावं, त्यांनी ते सतत केलं आहे. याचं खरंच मला तरी आभार मानावं असं वाटतं ना संतोष कासले यांचं. चार्टर्ड अकाउंटन्सी झाल्यानंतरसुद्धा मी या मंडळाबरोबर निगडीत आहे. कासले सर सतत मार्गदर्शन करत असतात. फक्त प्रोफेशनशी निगडीत नाही तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मला प्रोत्साहन दिलं आहे. त्याच्यानंतर मी चार्टर्ड अकाउंटन्सी झाल्यानंतर कंपनी सेक्रेटरी मी करावं असं त्यांनीच सांगितलं. पुढे मी त्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं. आज चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर 15 वर्षानंतर मी पूर्णपणे सेटल झालो आहे आणि मी थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड नावाच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये एका नावाजलेल्या लिस्टेड कंपनीमध्ये जनरल मॅनेजर फायनान्स म्हणून काम करतो आहे. ह्या सर्वाचे श्रेय खरं तर विजय क्रीडा मंडळ आणि संतोष कासले यांनाच द्यावं लागेल. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर आमच्या संस्थेकडून म्हणजे दिशा प्रोजेक्टकडून मिळणारं मानधनही घेत नाहीत. विजय क्रीडा मंडळाला डोनेशन म्हणून देतात. आणि इथलं अकाउंटही मला तसं थोडंफार माहिती आहे. सरांचं इथला कुठलंही पासबुक तुम्ही चेक केलात की तरी तुम्हाला कळेल की विजय क्रीडा मंडळाच्या अकाउंटमधून संतोष कासले या अकाउंटवर पैसे गेलेले तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. तरी तसंच इथून सर पैसे घेत नाहीत तर सर स्वतः झेरॉक्स वगैरे काढलं तर त्याचाही सर 1 रुपयाही पेड केला जातो. इथे येणारा एक रुपयाही हिशोबात असतो आणि जर एक्स्ट्रा पैसे आले तर ते डोनेशनची पावती म्हणून विजय क्रीडा मंडळामध्ये जमा केले जातात. मी विजय क्रीडा मंडळासमोर राहते आणि हीच मोठी खूण आहे. माझं घर सापडायला काय बाकीचा पत्ताच द्यायला लागत नाही. आणि विजय क्रीडा मंडळ म्हटलं तर पण पहिल्यांदा मी राहायची आधी माहेरी पुण्यातनं आल्यानंतर मात्र पहिल्यांदाच मी आले तर हा एरिया काय मला आवडला नाही. उतरले रिक्षातून, म्हटलं बापरे काय एरिया आहे. बघितलं तर समोर लायब्ररी, म्हणून माझं एकदम मस्त वाटलं मला, कारण मला वाचनाची आवड. बघितलं तर विजय क्रीडा मंडळ. पण त्यानंतर मला जवळजवळ 1 वर्षभर माहीत नाही की समोर दिसणारा हा माणूस हा अध्यक्ष आणि सर्व आहे. सगळेजण म्हणायचे सर्व आहे संतोष कासले. म्हणजे कोण हे संतोष कासले असतील, हे गाडीतून येत असतील का, ह्यांच्यासाठी म्हणजे कुठून येत असतील, कुठं राहत असतील. पण 1 वर्षभर मी खरोखर अज्ञानी मूल कसं असतं तशीच. मग मला एक दिवशी कोणतरी म्हटलं हे काय, हेच संतोष कासले. बापरे, मी आश्चर्यचकित झाले. एवढा साधा माणूस म्हणजे कामानी नाही हो, पण एवढं वागण्यात साधा माणूस मी कधीच पाहिला नाही की ज्याला अध्यक्ष मंडळाचा त्याला जागतिक कीर्ती मिळाली आहे. आता जे 14 वर्ष मी काम बघते ते सोडूनच द्या, त्याच्या आधी केव्हापासून करत असेल तन मन धन अर्पलेला हा माणूस. पण हे बोलणं जरी नाटकी वाटलं तरी खऱ्या आमच्या त्याच्याविषयी रिमार्क्स आहेत. तर मला तर आश्चर्यच वाटलं. संतोष भाऊजी म्हणजे ज्याला मी भाऊजी म्हणू शकते असा अध्यक्ष आहे. जर असा अध्यक्ष असेल तर त्याची कामं पण बघा. तर काय मंडळात काय होतं बघा,
भजन स्पर्धा, मंडळात काय होतं रक्तदान शिबिर, मंडळात काय होतं दहीहंडी, काय मुलं मजा करतात आणि मला तो संरक्षण वाटतं. विजय क्रीडा मंडळ म्हटलं की मी सरळ जाते, दादा बाहेर बसलाय तुमचा, हां कुछ डर नाही बाबा. ह्या मुलांचं मी पण शिकले आता असं म्हणायला, डर नाही बाबा. हा जो काही हे जे काही संतोष भाऊजी आहेत ना, तर आम्हाला संतोष साहेब कासले साहेब असं म्हणायला सुद्धा जमत नाही. पण हे मला असं वाटतं की हे जर आपण म्हणजे यांच्यासाठी जर आपण प्रचार सुद्धा म्हणता येणार नाही, कारण संतोष भाऊजी सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा प्रचार करून आमचाच प्रचार होईल उलटा, किंवा हे कोण आहेत बाबा संतोषला ओळखतायत किंवा संतोष यांना ओळखतोय, आमचं प्रेस्टीज वाढेल. आणि मुळात म्हणजे एवढा सच्चा जो माणूस आहे की जो इतकं तळमळीने काम करतोय ना, तर तुम्ही जर कोणाला जरी ऐकायचं झालं हे बघायची गोष्ट नाही, हे ऐकून समजून विचार करून आपण दुसऱ्याला पटवून द्यायची गोष्ट आहे. कारण यासाठी प्रचार जर करायचा आहे तर तुम्हाला हे काय भाड्याने काय बाबा फेऱ्या घालायच्या नाहीत, प्रवर फेऱ्या आपण स्वतः समजायचं आहे. हवं झालं तर तो मंडळासाठी तर अख्खा सगळीच पदरमोड करतो, आपण आपली करून आपलं म्हणणं आपण पटवून घेऊन दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आणि माझं तर मत आहे नक्कीच संतोष भाऊजी माझे भाऊजीच आहेत, ते भाऊजींनाच आपण मत दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि जर तुम्ही माझं बोलणं ऐकून इम्प्रेस झाला असाल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला या ऑफ कॅमेरा तर जास्तीत जास्त अजून चांगलं सांगू शकते. बस ह्याच्यावर आता खूपच सांगितलं. नमस्कार, मी प्रियंका जेठे. विजय क्रीडा मंडळाबद्दल बोलायचं म्हणजे आज माझ्या शिक्षणाचा श्रीगणेश हा विजय क्रीडा मंडळामधूनच झाला आहे आणि आज मी MCOM झाली आहे. संतोष कासलेंबद्दल बोलायचं म्हणजे अजिबात भीती नाही, आपल्या पाठीशी एक खंबीर नेतृत्व असं दादाची एक आमच्यामध्ये इमेज आहे. आणि म्हणजे रात्री 1 वाजता या 2 वाजता या काही टेन्शन नाही, दादा वाचनालयात बसलेला असतो. म्हणजे एक की कोण आपल्याला हे छेडछाड करेल का काय करेल का नाही, दादा हे टेन्शन नाही आहे. माझं नाव जगदीश गोतपागर. शाळेत असल्यापासून मी ह्या मंडळाशी कनेक्टेड आहे, ते आजपर्यंत. विजय क्रीडा मंडळ जे संतोष कासले यांच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत जी विजयी घोडदौड केलेली आहे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, हे सगळं समोर आहेच. आजपर्यंत ह्या व्यक्तीने रक्तदान शिबिर, एड्स जनजागरण, मुख्य म्हणजे सांस्कृतिकमध्ये म्हणाल तर 8, 7, 8, 9 थराची दहीहंडी, हे ठीक आहे. पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण त्याच बरोबरीने एक कार्य केलेलं आहे. शैक्षणिक वाचनालय आहे, काचा कादंबरी वाचनालय, टायपिंग इन्स्टिट्यूट्स, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट्स. मुख्यत्वे 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं याचं सखोल ज्ञान असलेली व्यक्ती की त्यांना प्रॉपर गाईड करता येईल. पर्सनली कन्सर्न टू मी, माझ्या मुलांचं 12वी नंतर काय करायचं, त्यांनी कोणतं शिक्षण घ्यावं, काय करावं, यांचं खरोखरच एक अमूल्य मार्गदर्शन मला त्यांना भेटलेलं आहे. आणि आज त्यांचं मार्गदर्शन किंवा गायडन्स घेतल्यानंतर माझी मुलगी आज BDSला आहे. खरोखर एक उमदं व्यक्तिमत्व, सामाजिक शैक्षणिक ज्ञान असलेली अशी व्यक्ती आपल्या बरोबर आहे, सोबत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. धन्यवाद. मी सध्या यूट्यूबवर बघितलं की लता माने या ज्या व्यक्ती आहेत त्यांना स्वतः त्यांच्या नवऱ्याने विकलं होतं आणि आज त्या व्यक्ती दिल्लीला जाऊन पुरस्कार घेऊन आले आहेत आणि त्यांनी त्याचं सर्व श्रेय संतोषदादा कासले यांना दिलं. तर हा एक जो मुद्दा होता तो माझ्या मनाला जास्त भावून गेला की संतोषदादा कासले हे एक सेल्फ एम्प्लॉईड नोकरी होती त्यांची, वेल एज्युकेटेड व्यक्ती आहेत, तरीही त्यांनी ते सर्वस्व सोडून समाजकार्यामध्ये उतरले आहेत. म्हणजे त्यांचं सुख हे समाजसेवेमध्ये आहे आणि कुठेतरी मीही कनेक्टेड आहे. मलाही वाटतं की समाजसेवेचं माध्यम आपल्याला कुठेतरी मिळालं पाहिजे आणि ह्या गोष्टीशी कनेक्टेड होऊन मी या मंडळामध्ये आले. दादांचा रिस्पेक्ट म्हटलं माझ्यामध्ये तर खूपच आहे, कारण इतकं सुंदर कार्य भांडूपमध्ये त्यांनी केलेलं आहे. भांडूपमध्ये नाही तर अदर दॅन भांडूप सिटी ज्या आहेत तिथेही त्यांचं चाललेलं असतं. घाटकोपरमध्ये एड्स जनजागृती केंद्र त्यांनी चालवली आहेत सध्या. ह्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट करून मी ह्या मंडळामध्ये आले. मी प्रकाश जेठे, साहिलमध्ये प्रकाश स्टोअर्स म्हणून माझं दुकान आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले यांना मी 28 वर्ष ओळखतो. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना
विविध प्रकारची मदत ते नेहमीच करत असतात आणि गोरगरीब विद्यार्थी, असहाय्यत विधवा यांनासुद्धा ते आर्थिक मदतही करत असतात. नमस्कार, माझं नाव दीपक शंकर पार्टे. मी नरदास नगर कल्पना निवास सोसायटीमध्ये गेली 25 वर्ष मी राहत आहे आणि आत्ताच माझ्या बाजूला विजय क्रीडा मंडळ हे जवळजवळ 38 वर्ष कार्य करते आणि ह्या कार्याचा कार्यभाग श्रीयुत संतोष कासले हे गेली अनेक वर्ष निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे हे कार्य करत आहेत. भांडूपमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये असे अनेक मंडळं आहेत, परंतु या विजय क्रीडा मंडळांचे प्रतिनिधी म्हणून किंवा प्रमुख म्हणून जे संतोष कासले हे गेली 38 वर्ष ते कार्य असं झपाटल्यासारखं करून कार्याचा त्यांचा जो कार्याची उंची आहे ती खरोखरच अगदी समुद्रा एवढी अथांग आहे आणि असंच यांचं हा प्रामाणिक कार्य जे आहे ते आम्हाला जीवनविद्या मिशन हे आमची जी संस्था आहे सद्गुरू श्री वामनराव पै, तर गेली 25 वर्ष ह्या भांडूप विभागामध्ये आम्ही कार्य करत आहोत आणि ह्या 25 वर्षामध्ये आम्हाला त्यांचं अगदी मोलाचं सहकार्य हे नेहमीच असतं. आमचे जिथे जिथे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते स्वतःहून त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असतात आणि खरोखरच त्यांच्याविषयी मी काय सांगू. भांडूपमधील तमाम जनतेमधील एखाद्या लहान मुलाला जरी संतोष कासले यांचं नाव विचारलात तरी त्यांच्या कार्याची जी उंची आहे ती खरोखरच अगदी वर्णनीय आहे. त्यामुळे मी या ठिकाणी जीवनविद्या मिशनचा एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या कार्याचा खरोखरच गौरव करतो आणि त्यांच्याकडनं खरोखरच या ठिकाणी भांडूपमधील विकासाला त्यांच्या कार्यामुळे खरोखरच या ठिकाणी गती मिळालेली आहे. असे हे संतोष कासले यांच्याबद्दल मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. नमस्ते, माझं नाव प्रियंका सुरेश माडे. मी खूप दिवसापासून विजय क्रीडा मंडळामध्ये बालवाडी या वर्गावरती शिकवत होती. काही कारणास्तव मी बालवाडी सोडली, कारण माझ्या घरातल्या आणि वेळ आणि माझ्या शाळेची मी टेमीपाडा BMC शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिथे विजय क्रीडा मंडळाचा प्रोजेक्ट चालू होता बालवाडी प्रकल्प म्हणून, तिथे मी काम केलं. संतोष कासले सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते वेळेला खूप प्राधान्य देतात. शिक्षक बालवाडीमध्ये त्यांनी खूप प्रगती केली. बालवाडीच्या मुलांसाठी ड्रेस, मुलांच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटी असायच्या तेवढ्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं. मुलांना जेवढं प्राधान्य द्यायचं तेवढं दिलं. आम्हालासुद्धा खूप छान प्लॅटफॉर्म दिला. जेवढे वर्षाचे सण उत्सव साजरे असं करायचो त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रोत्साहन करायचे. प्रत्येक वेळेला प्रत्येक पालकांशी संपर्क करायला सांगायचे ते आम्हाला आणि आम्हाला खूप छान सहकार्य केलं त्यांनी.